नमस्कार मित्रांनो, मी सँडी आणि घेऊन आलोय तुमच्यासाठी एक धमाकेदार व्हिडिओ. आज आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आणि आपण ह्या टॉपिकवरती एकदम स्पष्टपणे बोलणार आहोत की आपण ह्या गोष्टीसाठी काय करतोय. तो इमॅजिन करा की तुम्ही एका सुंदर समुद्रकिनारी चालता चालता विचार करतात आणि हा निसर्ग किती सुंदर आहे, काय ते दृश्य एकदम भारी भारी, आणि अचानक तुमच्या पायाला एक प्लास्टिकची पिशवी येऊन लागते, चाललेली एकदम, आणि तिला बघून तुम्हाला विचार येतो की ही पिशवी किती वर्षापासून, ही पिशवी त्या पाण्यात भरपूर वर्षापासून असू शकते. कसं आहे, आपण एक दिवस सगळे लोक, जगभरात लाखो लोक निसर्गासाठी एकत्र येतो, हा दिवस मनवतो, पण स्वतःला एक प्रश्न विचारतो का कधी, आर वी रिअली प्रोटेक्टिंग द अर्थ ऑर जस्ट प्रिटेंडिंग टू? आपण खरंच म्हणजे ह्या जगाची, खरंच आपण ह्या पृथ्वीची काही हे करतोय का, मदत करतोय का, की आपल्यापासून फक्त नुकसानच नुकसान होत आहे? तर तुम्हाला माहिती आहे का, प्लास्टिक हे 1950 पासून प्लास्टिक आपल्या जीवनाचा भाग झाला. ते त्यासाठी आणलं होतं की ते सोपं, स्वस्त आणि टिकाऊ होतं, त्यासाठीच. इट वॉज लाईक चीप, फ्लेक्झिबल अँड कन्व्हिनियंट. पण त्यावेळेच्या लोकांना हे माहिती नव्हतं की हे कधी नष्ट होणार नाही. आज आपण दररोज वापरत आहोत ते बिस्लरी, पिशव्या, चमचे, स्ट्रॉ, हे सगळं प्लास्टिकचं असतं. इवन दो आपण ती खेळणी वगैरे घेतो बाळांसाठी, ती पण प्लास्टिकची असतात. शेकडो वर्ष पृथ्वीवर तसंच पडून राहणार ह्या गोष्टी. तुम्हाला माहिती आहे समुद्रात ॲक्च्युली काय होतं? दरवर्षी 80 लाख टन प्लास्टिक समुद्रात जातं. जिथे मासे, कासव, असे बरेचसे प्राणी, असं बरीचशी मरीन लाईफ आहे, ती एकदम म्हणजे ऑलमोस्ट डेड होण्यावरती येऊ शकते कधी कधी. कसं आहे, भरपूर सायंटिफिक याच्यामध्ये असं सापडलं आहे की जेव्हा वेगवेगळे मासे मरतात, त्यांच्या पोटांमधून प्लास्टिक निघालं आहे, त्यांच्या पोटांमधून प्लास्टिक निघालं आहे. एक असं दृश्य झालं होतं की एक डेड व्हेल होती, तर तिच्या पोटात तब्बल 60 किलो प्लास्टिक सापडलं होतं. 60 किलो. असतं माहिती का, प्लास्टिक तुटतं पण ते संपत नाही, ते मायक्रो प्लास्टिक बनतं. आणि ते कसं आहे माहिती का, ते आपल्या पाण्यात, मिठात, दुधात सुद्धा असू शकतं. ते थोडं थोडं प्लास्टिक आपल्या बॉडीमध्ये पण जातं. ओके. एका संशोधनामध्ये असं पण बघण्यात आलं की माणसाच्या रक्तातही प्लास्टिकचे तुकडे सापडले आहेत. या एका म्हणजे माहिती का, ह्या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपल्याला भरपूर आजार होऊ शकतात. जसं की श्वास घ्यायला त्रास, हार्मोनियल चेंजेस, मेंदूवरती परिणाम, अशा बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही, आपण ह्या गोष्टीवरती पण मात देऊ शकतो. ह्या एन्व्हायरमेंट डेला आपण फक्त झाडं लावा, हे करा, ते करण्यापेक्षा आपण फक्त प्लास्टिकला थोडं दूर ठेवा. प्लास्टिक आपल्या जीवनातून थोडं 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 कमी करा. ह्या गोष्टीवरती फोकस करायला पाहिजे शकतो. एक सिंगल प्लास्टिक यूजला आपण नाही म्हणू शकतो. जे सिंगल प्लास्टिक यूज असतं ना, नाही म्हणू शकतो. त्याच्या जागी आपण कापडी पिशवी, अदरवाईज जे पण असेल अवेलेबिलिटी, ती आपण यूज करू शकतो. बॉटल्समध्ये आपण स्टीलच्या बॉटल, कॉपर, ग्लासच्या बॉटल ह्या यूज करू शकतो. आपल्या शाळा, कॉलेजेसमध्ये तर ह्याची अवेअरनेस असतेच, बट आपण रियालिटीमध्ये ते या गोष्टी करतोय का, ह्या गोष्टीकडे कोणीच फोकस करत नाही. आणि मला वाटलं की ह्या टॉपिकवरती बोलायला पाहिजे, सो मी येऊन अपफ्रंट बोलतोय. इको फ्रेंडली गोष्टींवर पण फोकस करू शकतो, त्या आपण यूज करू शकतो. एकच प्रश्न, तुमचं घर प्लास्टिकमध्ये गुदमरतंय आणि तुम्ही म्हणतात मी काय करू शकतो, तर उत्तर आहे खूप काही. भाई, RCB जिंकू शकते, तर आपण प्लास्टिकवरती विजय का नाही मिळवू शकत? शशांकने शेवटच्या बॉलवरती 6 मारला कारण त्याने हार मानली नव्हती. तसंच आपण प्लास्टिक विरोधात पण आपण थोडं थोडं प्लास्टिक आपल्या लाईफमधून कमी करू शकतो. आपण जर समजून घे, कुठून पिशवी घेतोय, प्लास्टिकची पिशवी घेणं, तर आपण आपल्यासोबत एक क्लोथ म्हणजे कपड्याची बॅग वगैरे कॅरी करू शकतो, त्याच्यातून आपला सामान आणू शकतो. दॅट्स. जर आपण प्लास्टिक वगैरे टाळायला सुरू केलं ना, तर एक नवीन जीवन भेटेल, एक नवीन म्हणजे नेचर तयार होईल. म्हणजे येणारी पिढी जी आहे त्यांना एक नवीन भारत, एक स्वच्छ समुद्र किनारा, असं आपल्या मुलांसाठी हातात बिस्लेरी नाही, ते स्टीलची बॉटल. ओके. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण एका पॉईंट व्ह्यूने बघितलं ना, तर पृथ्वीवरती भरपूर घाण होत चालली आहे दिवसांदिवस. प्राणी मरत आहेत, कचऱ्याचे ढीग लागलेले असतात, कचऱ्याचे डोंगर असतात, त्याच्यातून जो एकदम घाण म्हणजे जी खराब एअर असते, जेव्हा ते जाळतात त्याच्यातून जो धूर निघतो, तोही हानिकारक असतो. तो तुमच्यासाठी पण हानिकारक आहे, पर्यावरणासाठी पण हानिकारक आहे, आणि जी लहान मुलं आता जी म्हणजे येणार पुढे,
त्यांच्यासाठी पण हानिकारक आहे. सो ते एअर पोल्युशन एवढं करतं, ते एअर पोल्युशन करतं, सी पोल्युशन करतं, इनफॅक्ट ते ह्युमन बॉडी पोल्यूट पण करतं आहे. ओके, सो दिस इज सो सिरियस मॅटर. सो ह्या वर्षी आपण एक करू शकतो की आपण प्लास्टिक आपल्यापासून दिस इयर डोंट जस्ट प्लांट अ ट्री, प्लांट चेंज, बिकॉज अर्थ डझंट नीड, वी नीड अर्थ. कारण पृथ्वीला आपली गरज नाही भाई. ओके, आपल्याला गरज आहे पृथ्वीची. ओके, आपण ह्या पृथ्वीवरती राहतोय त्यामुळे आपल्याला गरज आहे. आपण एन्व्हायरमेंट चांगला ठेवणार तर सगळ्या गोष्टी चांगल्या होणार, आणि हे सगळ्यांनी मिळून करायला हवं. इवन दो आम्ही पण प्लास्टिक कमी यूज करतो. ॲक्च्युली जर काय घ्यायचं असलं तर आम्ही स्वतः त्यांना सांगतो की नाही भाई, इट्स ओके, आम्ही हातातून घेऊन जाऊ. अदरवाईज काय छोटं पाऊच वगैरे असेल तर त्याच्यात घेऊन जाऊ. आमच्यासोबत असतंच काय ना काय बॅग्स वगैरे. सो जेवढं जास्त पेपर बॅग्स वगैरे यूज करता येतील ते पण करू शकतो तुम्ही. अदरवाईज वी कॅन यूज डिफरंट, लाईक बनानाचे जे लिप्स असतात ना त्याच्यापासून पण बॅग्स तयार होत आहेत आजकाल. सो ते पण आपण यूज करू शकतो. दॅट्स ऑल, हेच मला सांगायचं होतं आणि हा व्हिडिओ आपण संपवतोय. आणि प्लस तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि प्लीज सपोर्ट करा. म्हणजे मी असेच काहीतरी नवीन टॉपिक्सवरती आपण बोलू, प्लस लोकांना जागरूक करू. ओके, थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.